सोलापूर शहरातील आसरा रेल्वे पूल रुंदीकरणाचे काम गेल्या 3 वर्षापासून रखडल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने आज अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। रखडलेल्या कामाचा प्रतिकात्मक 3रा वाढदिवस साजरा करत पुलावर केक कापून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला। सोलापूर शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा आसरा रेल्वे पूल रुंदीकरण प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही। या कामाचे टेंडर निघून 3 वर्ष पूर्ण उलटूनही प्रकल्प रखडल्याने संभाजी ब्रिगेडने अनोखे आंदोलन छेडले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शहरातील विविध लोकप्रतिनिधींचे मुखवटे परिधान करून पुलावर केक कापला आणि रखडलेल्या कामाचा प्रतिकात्मक 3रा वाढदिवस साजरा केला। 3 वर्षे पूर्ण, काम अजूनही अपूर्ण अशा घोषणाही परिसरात दणाणून गेले। संभाजी ब्रिगेडचे पदाधिकाऱ्यांनी आरोप केले की या महत्त्वाच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका, धूळ आणि मोठ्या गैरसोयींनी समोर जावं लागत आहे। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला तातडीने कामाला गती देऊन निश्चित कालमर्यादेत पूल रुंदीकरण पूर्ण करण्याची मागणी केली, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। गेल्या 4-5 वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने या धुळे सोलापूरला जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे हा आसरा पूल अत्यंत अरुंद होत असल्या कारणाने आणि या पुलावर 4 नागरिकांचा बळी गेल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने वारंवार यशस्वी पाठपुरावा करून या केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांनी 28 कोटी आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाने मंजूर केले। ते मंजूर करून सुद्धा आज हे टेंडर निघून 3 वर्ष होत आलं। उद्या 6 जुलैला 3 वर्ष पूर्ण होत आले तरी एक 5% सुद्धा कामाची सुरुवात झालेली नाही। शहरामध्ये नवीनच 6 महिन्यापूर्वी जो मुख्य रस्ता जो सिमेंटचा आहे बोडगी आपला महिला हॉस्पिटल ते इंगळगी हा रस्ता 6 महिन्यात युद्ध पातळीवर तयार होतो आणि नागरिकांचा प्रश्न असलेला हा आसरा पूल 3 वर्षाला रखडलेला आहे। म्हणजे आतापर्यंत जवळपास 5 वर्ष झाला या पुलाचं बांधकाम अजून सुरुवात नाही। त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी या पुलाचं काम घेऊन 3 वर्ष झाल्यामुळे वाढदिवस साजरी करून आम्ही सोलापुरातील सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन त्यांचं लक्ष वेधावं म्हणून आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत।